तर वेलकम मित्रांनो, आपला व्हिडिओचा टॉपिक असा आहे की आपण रात्री गेलो होतो खेकडं पकडायला. आपण पकडली होती 6 खेकडे. ते पण मोठी मोठी होती चांगली. आणि ते पहिलंच सापडलं होतं खेकडं, मोठं चांगलं होतं. एका हातात होते मोबाईल आणि एका हातात होती बॅटरी. एका हातानेच पकडायचं काम चालू होतं. पहिलं पकडलं ते पण पाण्यात पळाल्यामुळं चांगलं पकडून ठेवलं होतं एका हाताने. चावायची भीती वाटत होती, तरी पण पकडून एका हाताने पॅक घट्ट पकडून ठेवलेलं होतं. पळायचा तर खूप प्रयत्न करत होता, खाली काही पाण्यात दिसत पण नव्हतं, पण तरी पण एका हाताने पकडून ठेवलं होतं, पॅक धरून ठेवलेलं होतं. आणि शेवटी त्याला पकडण्यात यश तर आलंच. शेवटी काढलं त्याला पाण्यातून ओढून बाहेर. हळूहळू करून त्याला बाहेर काढलं मी. मोठं तर खूप मोठं होतं, चांगलं चावतं का काय असं वाटत होतं. खूप मोठं होतं, गवत पण आलेलं होतं. ते पकडून ठेवलं होतं त्यांनी. पाणी खूप होतं आणि गवत पण खूप होतं. कडाला काढत होतं, त्याला पिशवी टाकायला न्यायचं होतं. हे बघा, चांगलं होतं. चावायची तर खूप भीती वाटत होती यार, पण काय करणार. पिशवीत टाकलं त्याला, मग निघालो. निघालो पुढं. हळूहळू हळूहळू हळू चाललं होतं पुढं. मग दुसरं खेकडं आपल्याला थोडंच पुढं अंतरावर गेल्यावर दुसरं खेकडं सापडलं होतं. तर चाललं होतं. गवत तर खूप होतं. बॅटरी 2 बॅटऱ्या होत्या आमच्याकडं दोघांकडं. चाललं होतं. मग थोडंसं पुढं गेल्यावर अजून एक खेकडं सापडलं आपल्याला, दुसरं 2 नंबरचं. ते पण खूप मोठं होतं. दिसत पण काही नव्हतं खाली, पण चाललं होतं. तरी पण छोटीशी बॅटरी होती. अंधार पण खूप होता, गवत पण खूप होतं. त्यात शोधत होतं कुठं ते सापडतं की नाही. हे दुसरं सापडलं होतं इथं. याला पण टाकलं पिशवीत. व्हिडिओ मोठा होईल म्हणून त्याच्यामुळे थोडं कट केलेला आहे. तर आपण पाण्यातून चाललो होतं. इथं पुढं गेल्यावर इथं तर काही सापडलं नव्हतं, पण पुढं गेल्यावर सापडलं होतं. ते सापून असे सगळे करून 6 खेकडे पकडले होते. मोठे छोटे आपण टाकून दिले होते, तसे सोडून दिले होते. मोठेच पकडून आणले होते. पुढं इथं काही तर सापडलं नव्हतं. पुढं चाललो होतो. अंधार तर खूप होता यार, कचपण पण खूप होतं त्याच्यात. मग काय, बॅटरी 2 जण होतो. मी पुढं, आमच्या मॅडम मागं चाललेल्या होत्या. आमच्या मागं पिशवी घेऊन पकडायचं काम केलं त्यांनी. चाललं होतं हळूहळू. मग काही इथं तर काही सापडलं नाही आम्हाला तसं, पण गवत तर खूप होतं, पाणी पण जास्त होतं. एक पण नाही सापडलं इथं. मग काय, हळूहळू चाललं होतं पुढं. सापडलं तर काही नाही इथं. काटे पण होतं रस्त्यात, काटे आडी आली होती. रस्त्याच्या कडालाच ओढा होता, गाड्या पण येत होत्या. रस्त्याला चाललं होतं. मग थोड्या पुढावर गेल्यावर एक गाडी सापडली. गाडी गेल्यावर आम्ही परत पाण्यात उतरलो. इथं पण एक सापडलं होतं, पण ते पाण्यात होतं खूप सारं. खूप खोल पाण्यात होतं ते, त्याच्यामुळं त्याला आपण पकडलेलं नाही आहे. पुढं चाललो रस्त्याने. थोड्याच अंतरावर आपण परत पुन्हा उतरणार होतं पाण्यात. उतरलो एकदा. गवत इतकं होतं ना, गुडघ्याच्या मापात गवत होतं इथं. तरी पण आपलं काम चालू होतं पकडायचं. इथं सगळ्यात मोठं खेकडा सापडलेला आहे. हे बघा कसं खात होतं, बारी खात होतं. आणि त्याला मागून पकडलेलं आहे, पटकन पकडलेलं. चांगल्या प्रकारे पकडलं होतं याला. मोठा होता चांगला. हे बघू शकता आपण, चांगला मोठा खेकडा होता. याला तर ओळखत असाल तुम्ही. इथं पण एक पाचवा खेकडा होता वाटतं. मग निघालो इथून घरी हळूहळू.